अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी भाजपचं कमळ हातात घेतल्यास त्यांची दिल्लीची वाट बिकट होण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये दलित आणि मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे, त्यामुळे कडवट हिंदुत्वाच्या विचारांच्या राणांसाठी यावेळी दिल्ली दूर वाटू लागली आहे। नवनीत राणांची खासदारकीची वाट बिकट। कमळ हाती घेतल्यास राणांपासून दलित दुरावणार, दलित मुस्लिम मत ठरवणार अमरावतीचा खासदार। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचा दिल्लीचा यावेळेचा मार्ग खडतर दिसतोय। राखीव मतदारसंघातून निवडून गेलेल्या नवनीत राणांनी गेल्या 5 वर्षात कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतली। 2019च्या निवडणुकीत नवनीत राणा या मोदी लाटेतही दलित आणि मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून आल्या होत्या। साहजिकच त्यावेळी नवनीत राणांना मुस्लिम आणि दलितांची मतं मिळाली होती। यावेळी मात्र हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानं दलित आणि मुस्लिम मतं मिळतील का याबाबत शंका आहे। गेल्या वेळी सोबत असलेले जे मतदार आहेत ते दुरावलेले निश्चितपणे आहेत। त्यात मुस्लिम आणि बौद्ध मतांचा, दलित मतांचा एक समावेश मानला जाईल आणि ती मतं दुरावल्यानंतर आता हिंदुत्व मताचं ध्रुवीकरण हे त्यांचं मला असं वाटतं लक्ष राहणार आहे। अमरावतीच्या मतांची वर्गवारी केल्यास मुस्लिम मतदार 2,50,000, बौद्ध मतं 2,80,000, हिंदू दलित मतं 50,000, पारधी समाजाची मतं 35,000, आदिवासींची मतं 1,40,000, कुणबी देशमुख 22,000, कुणबी पाटील 1,75,000 मतदार आहेत। त्यामुळे मतांचं गणित यावेळी नवनीत राणांना जुळवणं कठीण होणार आहे। त्यातच गेल्या 5 वर्षात नवनीत राणांनी बेरजेचं राजकारण करण्याऐवजी वजाबाकीचं राजकारण केलं। ही बाब नवनीत राणांविरोधात जाण्याची शक्यता आहे। नवनीत राणांना भाजपमधूनही किती मदत मिळेल याबाबत शंका आहे। त्यातच जातीच्या बनावट दाखल्याचाही मुद्दा त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। मोदी लाटेतही नवनीत राणा यावेळी तरणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते। नवनीत राणांना त्यांच्या राजकारण्यांची नव्यानं आणि झटपट मांडणी करावी लागेल। ज्यांना दुखावलं असेल त्यांच्याशी जुळून घ्यावं लागेल। हे सगळं जुळून आलं तरच दिल्ली गाठणं शक्य होणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।